ज्यांना मैदानात हरवता येत नाही त्यांच्या विरोधात कट रचले जातात। 25 मे 2026 रोजी तुकाराम मुंडे यांनी एफडीएचा पदभार स्वीकारला व 28 मे रोजी थेट ॲक्शन मोडवर आले। पहिल्याच 3 दिवसात त्यांनी 33 जणांवर गुन्हे दाखल केले, 27 आस्थापनांना टाळे ठोकले। फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशाने तुकाराम मुंडे यांची दखल घेतली, त्यांचं कौतुक झालं। आताही तुकाराम मुंडे यांचं नाव ऐकलं की डोळ्यासमोर एक सिंगम अधिकारी उभा राहतो। पण आता याच तुकाराम मुंडे यांच्या बदलीसाठी 250 कोटींचे कट कारस्थान रचले जात असल्याचा दावा केला जात आहे। आणि हे कट फक्त आपल्या महाराष्ट्रात नाही तर थेट इंटरनॅशनल पातळीवर रचले जात आहे। हे संपूर्ण प्रकरण काय आहे, 250 कोटी रुपये कोण जमवत आहे, तसेच कोणी ही माहिती दिली आहे, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। तुकाराम मुंडे यांनी पदभार घेतलेला तो दिवस तुम्हाला आठवत असेल। संपूर्ण न्यूज चॅनल्सवर फक्त तुकाराम मुंडे व त्यांनी केलेल्या कारवाया होत्या। तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईचं राज्यभर कौतुक झालं। अनेक ठिकाणी तुकाराम मुंडे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक झाला। तुकाराम मुंडे यांना एफडीएच्या आयुक्तपदीच ठेवा, त्यांची पुन्हा बदली करू नका, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती। मात्र आता जो दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुकाराम मुंडे यांच्या बदलीबाबत केला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे। तुकाराम मुंडे यांच्या बदलीसाठी इंटरनॅशनल लॉबीकडून 250 कोटी रुपये जमा केले जात आहेत, असा धक्कादायक खुलासा जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केला आहे। अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहित नाही, ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्यात त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून। सगळे कामा धंद्याला लागलेत। हे सगळे लॉबीज आहेत, इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे। तसेच पुढच्या आठवड्यात मी या लॉबीमध्ये सगळ्यांची नावे समोर आणणार आहे, असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले। तुकाराम मुंडे यांची बदली होईल यासाठी सुपारी घेतली गेली आहे, त्यामुळे तुकाराम मुंडे यांची बदली होणार नाही याची हमी द्यावी, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित मंत्री नरहरी झिरवाळ यांना विचारला। यावर झिरवाळ यांनी देखील मुंडे यांची बदली होणार नाही असं आश्वासन दिलं। शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील तुकाराम मुंडे यांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला। तुकाराम मुंडे यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना संरक्षण देण्यात यावे, असे आमदार अर्जुन खोतकर म्हणाले। तुकाराम मुंडे यांनी राज्यभर कारवायाचा धडाका लावला आहे, त्यामुळे राज्यातील अवैध व अन्नात भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने बंद झाली आहेत, त्यामुळे तुकाराम मुंडे यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। याआधी देखील तुकाराम मुंडे यांच्या पथकावर जीवघेणा हल्ला झाला होता। छत्रपती संभाजीनगर येथे गुप्त माहितीच्या आधारे रहीमपूर परिसरात एका आयशर ट्रकची तपासणी केली जात होती। तपासणी दरम्यान ट्रकमध्ये तब्बल 25 पोती प्रतिबंधक गुटखा आणि पान मसाला आढळून आला। यानंतर अधिकाऱ्यांनी ट्रक जप्त करून पुढील कारवाईसाठी पोलीस संरक्षणाची प्रतीक्षा सुरू केली होती। मात्र त्याच वेळी विना क्रमांक काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून 5 ते 6 जण घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अधिकाऱ्यांना शिवागाळ करत धमकावण्यास सुरुवात केली। परिस्थिती अधिक गंभीर बनली। आरोपींनी महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांना लक्ष्य केले आणि त्यांच्या अंगावर भरधाव स्कॉर्पिओ घालण्याचा प्रयत्न केला। प्रसंगावधान राखत त्यांनी बाजूला उडी मारल्याने मोठी दुर्घटना टळली। असा धक्कादायक प्रकार मुंडे यांच्या पथकासोबत घडला होता, त्यामुळे तुकाराम मुंडे यांना सुरक्षा प्रदान करावी अशी भावना सामान्य नागरिकांच्या मनात आहे। तरी तुकाराम मुंडे यांना विशेष संरक्षण सरकारने द्यावे का? तसेच जितेंद्र आव्हाड यांनी केलेला हा मोठा दावा खरा आहे का, याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।